राम राम नमस्कार. शोभा काळे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आहे. मैत्रिणींनो, चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे गिलक्याची भाजी. गिलक्याची भाजी कशी बघायची ते अशा पद्धतीनं करून बघा. ज्याला बी गिलक्याची भाजी आवडत नसेल ना तर त्याने ह्या पद्धतीनं भाजी करायची. आता इथं मी गिलके चिरून धुवून धावून सगळे कापून कुपून घेतलेले होते मी गिलके अगोदर. इथं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, जिरे पण टाकले. लगेच तेल गरम झालं होतं. आता इथं टाकणार आहे मी लसूण टाकणार आहे. गिलक्याची भाजी कसं बनवायची काय बनवायची तर म्हणजे अशी तुम्ही रेसिपी जर केली ना तर तुम्हाला खूप आवडेल भाजी खायला. जे बी तुमच्या घरात खात नसेल ना तर अशी भाजी खातील सगळे. तर अशा पद्धतीनेच करायची. हे बघा आता इथे मी गिलके टाकले. आता हे गिलके टाकणं झाले आपले. इथं आपले मी चांगलं असं परतून घेते. असं छान परतून घ्यायचे. आणि कुठल्या पण भाज्या कसं बारीक गॅस करून वाफेवरच थोडंशानं शिजून घ्यायच्या, कारण भाज्यानं खूप चवदार होत्या आता. आणि लगेच पाणी ओतलं का मग ते भाज्यांची चव निघून जाते. आता मी ते हिंग टाकले, तेलात नव्हतं टाकलं पण वरून टाकलं, तेच सांगते मी तुम्हाला. हिंग टाकलं. आता इथं मी परतून घेते. बऱ्याच जणांना नाही आवडत ना गिलक्याची भाजी, तर मग अशी पद्धतीने केली ना तर आवडेल, नक्की आवडेल तुम्हाला खायला. आणि गिलक्याची भाजीचं कसं थोडी तिखट करायची. गिलक्याची भाजी थोडी तिखट केली का चवदार लागते भाजी खायला, कारण गिलक्याची भाजी ना मनचूळ कमी तिखट केली का तर चवदार लागत नाही. आणि दुसरी आता ही खास टिप्स बघा. आता इथं 2-3 मिनटं मी ठेवली होती अगोदर परतून वाफेवर बारीक गॅसवर करून. आता इथे मी मिरची पावडर टाकले, हळद टाकली, मीठ टाकले, शेंदा मीठ टाकलं. तुम्ही पण शेंदा मीठ वापर जा, शरीराला हानिकारक राहत नाही. मी पण शेंदा मीठच वापरते. आता बघा किती कलर छान आला. आम्ही परतून घेते इथं. आता हे आपल्याला असंच 5 मिनटं राहू द्यायचे गॅसवर. ह्याच्यात लगेच आपल्याला पाणी सोडायचं नाही. मी इकडे पातेलं दिसतंय ना, या पातेल्यामध्ये मी ना गरम पाणी करून घेतलेलं आहे. आणि कुठल्या पण भाज्या करायच्या असेल ना तर गरम पाणी करून घेत जा, कारण गरम पाण्याच्या भाज्या खूप चवदार लागतात. झालं बघा इथं आता आपलं परतून. हे 5 मिनटं ठेवलं होतं आणि असेच 5 मिनटं ठेवायचे. ऑटोमॅटिक गिलके शिजल्या जातात वाफेवर आणि भाजी खूप चवदार लागते. बोटं चोकून खाऊ शकतो आपण, अशी भाजी होती. बघा आता इथे मी 5 मिनटं ठेवलं होतं. मिरची पावडर ते सगळं मसाला वगैरे टाकून. आणि माझ्या नॅचरल भाज्या, गावठी भाज्या घरगुती भाज्या आहे. मी सरासरी बाहेरचे मसाले कुठलेच वापरत नाही. मी अशा पद्धतीने भाज्या करते. तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा, खा, कमेंट करा मला. बघा आता तेल किती सुटलं आहे. आणि ह्याच्यात जर आपण लगेच जर पाणी ओतलं असतं ना तर मग त्या भाजीची सगळी चव निघून गेली असते. अशी परतून घ्यायची. 5-1 मिनटं वाफेवरच शिजून घ्यायची भाजी. भाज्या करताना ना थोडा ना वेळ द्यायचा. भाज्यांना घाई नाही करायची. आपण काय करतो पटापटा करायचं बघतो ना तर मग ते भाजी एवढे चवदार होत नाही. बघा आता किती छान गिलके टाकले होते ते शिजून निघाले वाफेवरच. तेल पण किती सुटलं बघा. थोडंच तेल टाकलं होतं. असं मी भाज्यांना थोडंच तेल टाकते, मी जास्त तेल टाकत नाही भाज्यांना. आता इथं मी ना सोडणार आहे पाणी. गरम पाणी करून घेतलेले तर इथं पाणी टाकते. पाणी टाकल्यानंतर ना थोडंसं आकारानं पाणी टाकायचं तुमच्या हिशोबाने. आणि पाणी टाकलं 2-3 मिनटंही ठेवायचं नाही, लगेच भाजी तयार होती. कारण तर आपण आधीच वाफेवर शिजून घेतलेली आहे ना, त्याच्यामुळं जास्त वेळ पाण्यात शिजायला वेळ नाही लागत. आता मी तर कढईत ओतून घेतली आहे, कारण हिरवे आहे ना गिलके तर त्याच्यामध्ये असतेच. अजून जास्त शिजवली का काळी होईल, म्हणून मग मी दुसऱ्या कढईत ओतून घेतली. इथं शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडं. शेंगदाण्याच्या कुटातनं बघा कितीतरी आली भाजीला वरी, खूप छान. आणि शेंगदाण्याचं कुटणं थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण जास्त टाकलं का त्याची पण चव नाही लागत एवढी, त्याच्यामुळं ना. आणि अशी बारीक गॅसवर ठेवायची.
भाजी मोठा गॅस कधीच नाही करायचा. भाजी शिजवताना बारीक वाफेवरच आपोआप ऑटोमॅटिक छान भाजी होती, तरी पण छान सुटती. बघा बघा कशी तरी पण आली भाजीला. खूप छान झाली. इतका वास येतो, सुगंधित छान वास येतो, मस्त. माझे साधे सोपे